महायुतीतील नाराजी नाट्य अमित शहांच्या दरबारी गेले। एकनाथ शिंदे यांनी अजित पवार आणि अर्थ खात्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे। अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काल आणि आज सलग 2 बैठका झाल्या। आमच्या फाईल्स मंजूर होत नाहीत अशी तक्रार शिंदेंनी थेट अमित शहांकडे केली आहे। महायुतीमध्ये समान निधी वाटप करण्याची मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे। तर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत सुद्धा शिंदेंनी आपली नाराजी बोलून दाखवली। पालकमंत्री पदाचा निर्णय लवकरात लवकर घेण्याची शिंदेंनी अमित शहांकडे मागणी केली आहे असं सुद्धा समजतंय। आणखी काही तपशील याबाबतचे आपण बघूया। अजित पवार आणि अर्थ खात्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत। एकनाथ शिंदे यांनी अर्थ खातं आणि अजितदादांची तक्रार ही थेट अमित शहांकडे केली आहे। आमदार आणि मंत्र्यांच्या फायली क्लिअर होत नाहीत अशी तक्रार शिंदेंनी केलेली आहे। शिवसेनेच्या आमदारांच्या विकास कामामध्ये अडथळे आणले जातात असं सुद्धा तक्रार करताना शिंदेंनी म्हटलंय। अर्थ खात्याकडून वेळेवर फाईल मंजूर होत नाहीत असं सुद्धा शिंदेंनी अमित शहांकडे तक्रार करताना म्हटलेलं आहे। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद लवकर सोडवण्याची मागणी सुद्धा शिंदेंनी केली आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून। धनंजय, ही जी नाराजी आता शिंदेंकडून व्यक्त केल्याचं समजतंय त्याबाबत अमित शहांनी आता आजच्या बैठकीत सुद्धा चर्चा केली आहे का? त्याबाबत काही तोडगा निघालाय का? रिद्धी, खरं तर आपण जर पाहिलं तर अमित शहा हे कालपासून महाराष्ट्रात आहेत आणि जर आपण पाहिलं तर काल रायगड या ठिकाणी अमित शहा उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त जो कार्यक्रम आयोजित होता त्यासाठी ते तिथे होते। या भेटी दरम्यान सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वित्त खात्यावर नाराज असल्याच्या चर्चा होत्या आणि या सगळ्या संदर्भात चर्चा जी आहे ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झाल्याची माहिती आहे। त्याचबरोबर नाशिक आणि रायगड या दोन्ही ठिकाणाच्या पालकमंत्री पदाचा वाद सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। या सगळ्या संदर्भातली सुद्धा चर्चा ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर झाल्याची माहिती होती। मात्र या सगळ्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता त्यांचं थेट उत्तर होतं की या सगळ्या संदर्भात आम्ही चांगले मित्र आहोत, त्याचबरोबर आम्ही वेळोवेळी विविध निर्णयासाठी मुंबईमध्ये सुद्धा भेटत असतो आणि अशा वेळेस सुद्धा एकनाथ शिंदे हे थेट माझ्याशी बोलू शकतात किंवा माझ्या पीएनशी बोलू शकतात, मात्र असं काही नाहीये। या सगळ्या संदर्भात त्यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आपल्याला पाहायला मिळाली। त्याचबरोबर आज सुद्धा तब्बल 1 तास रिद्धी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली। या बैठकीत सुद्धा नेमकं या सगळ्या संदर्भातली चर्चा झाली। मग त्यामध्ये महत्वाचं म्हणजे वित्त खात्याकडून जर आपण पाहिलं तर निधी मिळत नसल्याची नाराजगी ही शिंदेंच्या मंत्र्यांनी त्यांच्याकडे केली होती। त्यामुळे त्या सगळ्या संदर्भातला विषय हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला। त्यामुळे विकास कामं करायची आहेत, मात्र विकास कामांसाठी निधी मिळत नाहीये आणि हा निधी मिळाला नाही तर विकास कामं कशी करणार आणि महायुती संदर्भात एक सर्वसामान्यांमध्ये चुकीचं चित्र हे निर्माण होऊ शकतं। अशा सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या त्यांनी अमित शहा यांच्यासोबत केलेल्या आहेत। त्याचबरोबर पालकमंत्री पदाचा वाद सुद्धा गेल्या काही काळापासून आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे यामध्ये लवकरात लवकर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच हस्तक्षेप करावा आता आणि या सगळ्या विषयावर तोडगा काढावा अशी सुद्धा मागणी या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याची माहिती ही सूत्रांकडून मिळते। त्यामुळे नेमकं आता या सगळ्या संदर्भात अमित शहा नेमका काय तोडगा काढतायत, ते हस्तक्षेप करतायत का, हे सगळं पाहणं सुद्धा महत्वाचं असेल आणि कधीपर्यंत हा तोडगा निघेल आणि नेमकी एकनाथ शिंदे यांची नाराजगी दूर होणार का, आता हे सगळं पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। मात्र अजित पवार यांनी थेट अशी कोणतीही नाराजी आमच्यामध्ये महायुतीमध्ये खरं तर नसल्याचं वक्तव्य केलेलं आहे, मात्र आतमध्ये धुसफूस असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आता या नेमकं बैठकीत काय झालं आणि काय नेमका तोडगा निघतोय हे सगळं आता बघणं महत्वाचं असणार आहे। रिद्धी, अगदी अगदी धनंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।